निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज. न्याय देणार मला 8 दिवस द्या. डॉक्टर सुजय विखे पाटील. केलवड येथील मयत अक्षय राजपूत यांच्या कुटुंबियांची घेतली भेट. कर्नाटकातील घटनास्थळी तपासासाठी पोलीस पथक पाठवण्याच्या सूचना. केलवड येथील अक्षय दशरथ राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाची जबाबदारी आपण घेतली असून या प्रकरणात कुटुंबाला योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी मला 8 दिवसांचा वेळ द्या, असे आश्वासन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मयत अक्षय राजपूत यांच्या कुटुंबियांना दिले. तालुक्यातील केलवड गावातील अक्षय दशरथ राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी रविवारी सायंकाळचे त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन करत संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. अक्षय यांच्या मृत्यूशी संबंधित कर्नाटकातील घटनास्थळाची ऑनलाईन माध्यमातून माहिती घेण्यास डॉक्टर विखे पाटील यांनी सुरुवात केली. संबंधित ठिकाणचे खासदार, पोलीस अधीक्षक तसेच स्थानिक प्रशासनाची माहिती घेऊन तेथील मंत्र्यांशीही लवकरच संपर्क साधण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉक्टर विखे पाटील यांनी राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्याशी संपर्क साधून कर्नाटक येथे तपासासाठी 2 पोलीस कॉन्स्टेबल पाठवण्याच्या सूचना दिल्या. तसेच अनुभवी पोलीस कर्मचारी आणि गावातील काही जबाबदार व्यक्तींना कर्नाटकातील घटनास्थळी पाठवून प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण माहिती घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्यानुसार सोमवारी राहता पोलिसांचे पथक तसेच कुटुंबातील काही जबाबदार व्यक्ती कर्नाटक येथे जाणार आहेत. आपली टीम घटनास्थळी जाऊन संपूर्ण वस्तुस्थिती जाणून घेईल. या मृत्यू प्रकरणात नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच पुढील कार्यवाही केली जाईल. कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे कुटुंबियांनी कोणतीही काळजी करू नये, असे डॉक्टर विखे पाटील यांनी सांगितले. घटनास्थळी भाजप युवा मोर्चाचा किंवा पक्षाशी संबंधित कोणता कार्यकर्ता आहे का, याचीही आपण माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकरण सर्वांच्या समन्वयातून आणि कायदेशीर मार्गाने हाताळले जाईल. माझ्यावर विश्वास ठेवा, असे आवाहनही त्यांनी कुटुंबियांना केले. दरम्यान गावातील ग्रामस्थांनी ग्रामसेवकांशी चर्चा करून संबंधित कागदपत्रांची तसेच 7/12 उताराची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी सूचनाही डॉक्टर विखे पाटील यांनी केली. आपण दिलेला शब्द पूर्ण करतो, असे सांगत मयत अक्षय राजपूत यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठीही आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. राजसत्ता न्यूज ब्युरो, राहता.